नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांची विश्वासू रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी ईडीने धाड टाकली आहे। ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकली। ईडीच्या या पथकात 10 ते 12 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। सकाळी साधारण 8:30च्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले। त्यानंतर वायकर यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरू आहे। वायकरांशी संबंधित 7 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सुरू असून यामध्ये त्यांच्या भागीदाराच्या घराचाही समावेश आहे। जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते। आता या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या अनुषंगाने ईडी रवींद्र वायकर यांच्यावर अटकेची कारवाई करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिरात आज भाजपकडून महाआरती केली जाणार आहे। उद्धव ठाकरे 22 जानेवारीला या मंदिरात महाआरती करणार आहेत। मात्र त्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज महाआरती होणार आहे। दरम्यान मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी होर्डिंग्स, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी इंडियातील घटक पक्षांशी जागा वाटपांसाठी काँग्रेसच्या वाटाघाटी होत असल्या तरी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची वेळ आली तर त्यासाठी देखील तयारी केली जात आहे। लोकसभेच्या 541 जागांचा आढावा घेतला जात असून प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत। या निरीक्षकांकडून अहवाल सादर झाल्यानंतर काँग्रेस महत्त्वाच्या राज्यातील जागा वाटपांवर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते। 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होतंय। त्यानंतर रोज लाखोंच्या संख्येने राम भक्त अयोध्येला भेट देण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने नागपुरातील ओम शिवशक्ती सेवा मंडळ या संस्थेद्वारे अयोध्येत तब्बल 40 दिवस खास अन्नछत्र लंगर चालवले जाणार आहे। विशेष म्हणजे या अन्नछत्रासाठी देशभरातील वेगवेगळ्या भागातून आचारी बोलवण्यात आले आहेत। मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी नेपाळमधील जनकपुरमधून खास आचारी येणार आहेत। 18 जानेवारी ते 28 फेब्रुवारी असे 40 दिवस हे अन्नछत्र चालणार आहे। आज खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। राजधानी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। क्रिकेटपटू मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात अवकाळी पाऊस पडत आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्गात हा अवकाळी पाऊस पडत आहे। कोकणात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांची चिंता वाढली। या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। आंबा, काजूला मोहर आल्याने आता हा मोहर गळून पडलाय। अवकाळी पाऊस पडल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तर आंबा, काजूचा मोहर गळून पडण्याची शक्यता आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील कापसे फाउंडेशन मध्ये रामलल्लासाठी चांदी सोन्याचे जर असणारे रेशमी वस्त्र बनवण्याचे काम गेल्या 6 महिन्यांपासून सुरू आहे। शेकडो दिव्यांग कारागीर आणि हजारो राम भक्तांचा हातभार या कार्यात लागला आहे। पांढऱ्या शुभ्र वस्त्रांवर प्रभू श्रीरामांची प्रतिमा आकार घेत आहे। राम मंदिराच्या कार्यात हातभार लागल्याने दिव्यांग मूक कामगारांच्या आनंदाला पारावर उरला नाहीये। त्यांच्या सांकेतिक भाषेत हात उंचावून धानुर्धारी रामाची पोच देत जय श्रीरामचा नारा देत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील झगडेफाडा ते रांजणगाव देशमुख रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावर चूल पेटवत भाकऱ्या थापून शासनाचा निषेध नोंदवलाय। जवळपास 2 तास हे आंदोलन सुरू असल्याने रस्त्यावर मात्र वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। जवळके ते रांजणगाव देशमुख रस्त्याचं कोणतेही काम करण्यात आलं नसल्याने 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये रस्ताच शिल्लक राहिला नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये चूल पेटवून भाकऱ्या थापण्यात आल्या। फुटबॉल
विश्वातील जर्मनीचे फुटबॉलपटू फ्रान्स बेकेनबॉवर यांचं काल निधन झाले। ते 78 वर्षाचे होते। तसेच 2 दिवसापूर्वी मारियो झगालो यांचंही निधन झालं। 2 दिवसात फुटबॉल विश्वातील 2 तारे निखळून पडले। फिफाच्या पुरस्कार समितीतही बेकेनबॉवर यांनी काही काळ काम केले। बेकेनबॉवर हे जर्मन फुटबॉलचा चेहरा होते। पश्चिम जर्मनीसाठी बेकेनबॉवर 104 सामने खेळले। कारकिर्दीत 1974 मध्ये विश्वचषक विजेत्या जर्मन संघाचे ते कर्णधार होते। जर्मनीला स्पर्धेचे यजमानपद मिळावे यासाठी बेकेनबॉवर यांनीच 2000 मध्ये प्राथमिक निविदा तयार केली होती। त्यानंतर ते या स्पर्धा संयोजन समितीचे एक भाग राहिले होते। बेकेनबॉवर यांच्या कारकिर्दीतला हा काळ दुर्दैवी राहिला असला तरी खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून त्यांची कारकीर्द कायमच गौरवशाली राहिली होती। दरवर्षी लाखो पक्षी पाट तलावात दाखल होतात। वातावरणातील बदलांमुळे पक्ष्यांचं स्थलांतरण नाही। कोकणातील कुडाळमधील पाट तलाव हे पक्ष्यांचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं। लाखोंच्या संख्येने परदेशी पाहुणे स्थलांतरित होऊन पाट तलावात वास्तव्याला येतात। दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विविध प्रकारचे लाखो स्थलांतरित पक्षी परदेशातून इथे येत असतात। मात्र यावर्षी वातावरणातील बदलांमुळे स्थलांतरित पक्षी पाट तलावात दाखल झाले नसल्याने पाट तलाव पक्ष्याविना सुनसुन झाला आहे। मात्र हे वातावरण निवळेल आणि स्थलांतरित पक्षी येतील अशी आशा पक्षी अभ्यासकांना आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indianewsnetwork.com ला भेट द्या।